लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 21वा आणि 22वा हप्ता म्हणजेच मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता याबद्दलची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. कारण लाडक्या बहिणींनो, काल मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही प्रकारची चर्चा केल्या गेलेली नाही. म्हणजेच काय, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तुम्ही जर स्वतः आदितीताई तटकरे यांच्या फेसबुक हँडलला जा, तुम्हाला इथे अशा पद्धतीची माहिती उपलब्ध होईल की मंत्रिमंडळाची बैठक झाली आहे, पण लाडकी बहीण योजनेसंबंधात काहीही चर्चा करण्यात आलेली नाही. समजा लाडकी बहीण योजना बंद झाली असती तर त्यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला काहीतरी टाकलं असतं की लाडकी बहीण योजना बंद झाली. पण अजूनही या मंत्रिमंडळाची जी बैठक झाली याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात का बरं काहीही बोलण्यात आलेलं नाहीये. सोबतच आपण आता सरकारला मागणी करणार आहे लाडक्या बहिणींनो, की दोन्ही हप्ते एकत्रित द्या. कारण आता मार्चही गेला, एप्रिलही गेला. आता ऑलमोस्ट जर तुम्ही बघितलं असेल, आजची 6 तारीख आहे. आणि जो मार्च महिन्याचा हप्ता आहे, जो एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, तर त्या महिन्यांमध्ये तर भेटला नाही, तर पण मे महिन्याचा जो वीक आहे तो सुद्धा संपायला आलेला आहे. तरी सुद्धा या लाडकी बहीण योजनेबद्दल काहीही बोलल्या जात नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, दोन्ही हप्ते आपल्याला एकत्रित पाहिजे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण लाडक्या बहिणींनो, हेच आपल्याला सरकार पुढे दाखवायचं आहे, सरकारला मागायचं आहे. पण एक आनंदाची बातमी आलेली आहे, ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे लाडक्या बहिणींनो. आणि 2 हप्ते आपल्याला एकत्र भेटू शकते का, सगळं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. बघा लाडक्या बहिणींनो, आजची जी तारीख जर तुम्ही बघितली, आज आहे 6 मे, बरोबर? 6 मे. मला नाही वाटत की आजही जी-आर येईल. मला नाही वाटत की आजही वितरण होईल. कारण लाडक्या बहिणींनो, जर आज वितरण होणार असतं, तर जी काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही ना काहीतरी निर्णय आला असता, की बाबा जी-आर आणा, वितरण सुरू करा किंवा लाडकी बहीण योजनेबद्दल पत्रकार परिषदेमध्ये काहीतरी बोलल्या गेलं असतं. म्हणजे मला बेसिकली वाटतं, की या वीकमध्ये लाडकी बहीण योजनेबद्दल काहीही निर्णय घेतला जाणार नाहीये, की जी-आर येणार आहे किंवा वितरण होणार आहे. मला तरी असं वाटतं, कारण या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काहीतरी की बाबा जी-आर आणू का, किंवा आदित्य तटकरेंनी त्यांच्या फेसबुक हँडलला टाकलं असतं, तिकडे देवा भाऊंनी काहीतरी टाकलं असतं. पण हे सगळे बोगस आहे. जर एखाद्या म्हणजे आतुरतेने इतक्या लाडकी बहीण योजनेची वाट बघत आहेत बहिणी, जर एखाद्याला पाण्याची गरज पडली आणि तुम्ही 2 महिन्यापर्यंत त्यांना थांबवून ठेवलं, तो व्यक्ती मरून जाईल. तर लाडक्या बहिणींच्या मनामध्ये जितका असंतोष वाढलाय ना, तो आता निकोपाला टेकलेला आहे. लाडक्या बहिणींनो, आपण फक्त 9 तारखेपर्यंत वेट करूयात. अन्यथा 11 पासून पुढे म्हणजे नेक्स्ट वीक ऑफ मे मध्ये आपल्याला आंदोलन केल्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. अन्यथा हे सरकार इतकं बोगस आहे, नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे, की लाडक्या बहिणींचा वापर त्यांनी फक्त आणि फक्त मतांसाठी केला आणि लाडक्या बहिणींची गरज संपली तर लाडक्या बहिणींना पोरकं करून टाकलं. आणि मला एवढं खराब वाटतं लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण काल मंत्रिमंडळाची बैठक होऊन सुद्धा त्यांनी या लाडकी बहीण योजनेसंदर्भात काहीही भाष्य केलं नाही. तर ही लाजिरवाणी गोष्ट आहे सरकारसाठी. इतकी दिरंगाई का बरं करताय या लाडकी बहीण योजनेसाठी? त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजे होतं, पण ते अजूनही काही बोललेले नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहित आहे, हे जे सरकार जेव्हा पेंडिंग लाभ येतो, बरोबर? ज्या बहिणींना पेंडिंग वाटतं, की बाबा मार्च, एप्रिल आणि आता मे पण ऑलमोस्ट पहिला वीक संपत आलाय, तर मग सगळे महिन्याचे लाभ एकत्र देतं. तर तुम्हाला सांगतोय, सरकार हे पेंडिंग लाभ एकत्र देत नाही. गेले तर गेले, बरोबर? जे महिने गेले, मार्चही गेला, एप्रिलही गेला. तर मला नाही वाटत, की हे पेंडिंग लाभ आपल्याला ते देऊ शकतात. कारण सरकार हे बोगस आहे, ढोंगी आहे. फक्त आणि फक्त वापर करतं. बघा, लाडक्या बहिणींनो, पण एक आनंदाची बातमी अशी आहे, की लाडकी बहीण योजना ही बंद झालेली नाही. कारण तुम्ही जर बघितलं असेल, लाडकी बहीण योजनेसाठी 26,000चा 26,000चा निधी उपलब्ध करून दिलेला होता बजेटमध्ये. जर तुम्ही बघितलं असेल, तुम्ही कधी मध्ये बजेट ऐकलं असेल, जे 1 फेब्रुवारीला केंद्र सरकारचं येतं आणि तिथून काही दिवसांमध्ये आपल्या राज्य सरकारचं येतं. त्या स्टेट बजेटमध्ये लाडक्या बहिणींनो, काय करण्यात आलं होतं, की या लाडकी बहीण योजनेसाठी इतका निधी मंजूर करण्यात आलेला होता. बरोबर? तर लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे का? याचं उत्तर आहे नाही, म्हणजे नाही. लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही. फक्त एवढंच आहे.
सॉरी एवढंच आहे लाडक्या बहिणींनो, ही योजना बंद झालेली आहे. फक्त प्रॉब्लेम कुठे चाललाय, की हे सरकार या योजनेबद्दल काहीही चर्चा करत नाहीये. त्यानंतर बघा, दोन्ही हप्ते एकत्रित मिळायला पाहिजे का? याचं उत्तर आहे येस. दोन्ही हप्ते एकत्र मिळायला पाहिजे. बघा, आदिताई तटकरेंनी त्यांच्या Facebook हँडलला 12 तासाच्या अगोदर, जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करतोय त्याच्या 12 तास अगोदर त्यांच्या Facebook हँडलला निर्णय महायुतीचे महाराष्ट्राच्या हिताचे. पण या मंत्रिमंडळाचा निर्णय बघा 5 मे 2026, 5 मे 2026, 5 मे 2026 इतकं सगळं होऊन सुद्धा त्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल एकही शब्द बोललेला नाही. यांना समजत नसेल का? जर हे एवढे मोठे सरकार चालवत आहे, तर यांना सुनेत्राताई पवार आहे किंवा आदिताई तटकरे मॅम आहेत किंवा ते भाऊ म्हणून घेतायत स्वतःला, सख्खे भाऊ म्हणून घेतायत. तर या भावांना किंवा या ताईंना समजत नाही का महिलांच्या समस्या काय आहेत? या लाडकी बहीण योजनेमुळे अनेक महिलांचे जे उत्पन्नाचे जे स्रोत आहेत ते वाढले होते. बचत गटांमुळे त्यांनी लोन घेतलं होतं. आता ते लोन परतफेड कसं करणार? हे यांना समजत नाहीये का? की यांना फक्त म्हणजे पॉवरच्या अधीन होऊन लाडक्या बहिणींची विसर पडलेली आहे. यांनी नक्की काहीतरी पत्रकार परिषद घेऊन यांनी या ठिकाणी सांगावं आणि लाडक्या बहिणींना आता फक्त मार्च महिन्याचा हप्ता न देता मार्च प्लस एप्रिल हे दोन्ही हप्ते एकत्र द्यावे. अजितदादा पवार असते तर अशा पद्धतीने 2-2 महिने तुम्हाला बघावी लागली नसती. अजितदादांची आठवण खूप येते कारण की अजितदादा पवार तर तुम्ही बघितलं असेल तर 2 महिने तरी त्यांनी थांबवलं नाही लाडक्या बहिणींना, की बाबा काहीतरी सांगायचे, की बाबा आम्ही लाभ देणार आहोत, आम्ही लाभ बंद करणार आहोत. काहीतरी ते बोलून द्यायचे, की बाबा या महिन्यामध्ये देणार नाही, आम्ही पुढच्या महिन्यामध्ये देणार. अशा पद्धतीचे काहीतरी ते कमेंट करून द्यायचे. पण हे जे आता सध्याच्या सत्तेमध्ये बसलेले लोकं आहेत, फक्त हे पॉवरच्या अधीन गेलेले आहेत. पण या लोकांना लाडक्या बहिणींची काही गरज नाही आहे. कारण लाडक्या बहिणींमुळेच हे सत्तेमध्ये बसले आहेत, पॉवरमध्ये बसलेले आहेत. तरी सुद्धा यांना विसर पडलेली आहे. म्हणून लाडक्या बहिणींनो, आनंदाची बातमी होती, की योजना बंद झालेली नाही. पण आपल्याला ही मागणी उचलून धरायची आहे, की दोन्ही हप्ते एकत्र द्या. काल मंत्रिमंडळाच्या निर्णय व्हायला पाहिजे होता, नाही झाला. पण आज हा हप्ता आपण वेट करू 9 तारखेपर्यंत, की वितरण होईल. नाहीच झालं तर 11 तारखेपासून आपण लाडक्या बहिणींनो आंदोलन करायला सुरुवात करू. तुमचा जर सपोर्ट असेल, तर लाडक्या बहीण नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.